समाधान वाटतं, कारण तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सकडनं कौतुकाची पावती मिळणं ही खूप समाधानाची आनंदाची गोष्ट आहे. गेली 25 वर्ष मटा सातत्याने मटा सन्मान आयोजित करत आहे. प्रपोजल नाटकासाठी मिळालेला माझा हा पुरस्कार होता, तो फार खास होता. कारण आत्मसन्मान असेल तर समोरची व्यक्ती तुम्हाला आदरयुक्त भीतीने का होईना प्रेम करतेच. तुमचा स्वतःवर विश्वास असेल, समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवून प्रेम करतो. अनेकदा असं झालं की मी आणि माझा नवरा झोपलोय, हा उठून पिचकारी भरली आहे त्यांनी आणि बेडवर अख्खा बेड ओला केला त्यांनी पिचकारीने आणि अख्खा रंग बेडरूममध्ये झाला. ओ माय गॉड, मेरा राज खुल गया आहे. मला कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तुला कोणाबरोबर काम करायचं वादळहाटपासून. मटा सन्मान 2025 सोहळ्यानिमित्त माझ्यासोबत आहे सुंदर अभिनेत्री अदिती ताई. नेहमीच तुझा लुक फार हटके वेगळा असो. लास्ट टाइमच आपण भेटलो तेव्हा पण हटके आणि आत्ताही हटके, त्यामुळे सगळ्यात आधी हा लुक कोणाला क्रेडिट देशील, काय सांग? थँक्यू ग. मी नेहमी म्हणते की दुर्गा पैठणीजवर माझा विश्वास आहे. माझी मैत्रीण आहे ती आणि आम्ही दोघी मिळून काहीतरी छान क्रिएट करायचा प्रयत्न करत असतो. आणि आता ना गेले काही दिवस झाले केस कापलेत, त्यामुळे सगळे कपडे पटकन नाही सूट होत आणि मग विचार करूनच काहीतरी करावं लागतं. पण पैठणी ही छान आहे, मला ब्लॅक रंग आवडतो आणि हा पैठणीचा दुपट्टा शेल्यासारखा, सो हे कॉम्बिनेशन म्हणून. किती दिवसाआधी तयारी केली होती मटा सन्मान म्हटलं, आणि एकतर 25वे वर्ष आहे त्यामुळे अर्थात खास असेल तुझ्यासाठी. 25वे वर्ष आहे, मी त्यात नॉमिनेटेड आहे, त्यामुळे खास तर होतंच. पण दुपारपर्यंत मी येईन की नाही याची शंका होती, कारण मला ताप आला आहे. मला आता तरी ठीक आहे, पण इथे आल्यावरती असा माहोलमध्ये छान वाटतं. आणि नॉमिनेशन आहे, नॉमिनेशन इन सेल्फ इज अवॉर्ड. म्हणजे लीनाताई म्हणा किंवा उर्मिलांमधली एक सुंदर मुलगी आहे, त्यानंतर सखी आहे. सो इतक्या छान छान अभिनेत्रींबरोबर नॉमिनेशन झालं आहे, मजा येते. आणि नाटकावरती प्रेम करणारं मटा सन्मान प्रेमाने कौतुक करायला बोलवते आम्हाला, त्यामुळे ती समाधानाची गोष्ट आहे. खरं आहे. सो जेव्हा तुला कळलं नॉमिनेशन तुझं झालं आहे, कसं कळलं आणि पहिली गोड न्यूज कोणाला दिलीस? मला असं वाटतं मला कल्पेशचाच मेसेज आला. नॉमिनेशनचे सगळे हे रकाने पाहिले आणि समाधान वाटतं, कारण तुम्हाला महाराष्ट्र टाइम्सकडनं कौतुकाची पावती मिळणं ही खूप समाधानाची आनंदाची गोष्ट आहे. गेली 25 वर्ष मटा सातत्याने मटा सन्मान आयोजित करत आहेत. त्यातले 2-3 सन्मान मला मिळालेले आहेत. नाटकासाठीचा मिळाला, एक चित्रपटासाठीचा मिळाला आहे. सो मला असं वाटतं की हा सन्मान असा तुरा आपल्या शिरपेचात खोवून घ्यायला यावर्षी आवडेल. पाहूया आता काय होतं आहे. जस्ट कीपिंग माय फिंगर्स क्रॉस्ड. त्यातला खास पुरस्कार कोणता होता जो फार तुझ्या मनाच्या जवळ किंवा प्रेमाचा होता? प्रपोजल नाटकासाठी मिळालेला माझा हा पुरस्कार होता, तो फार खास होता आणि आता यावर्षीचा पण खास असणार आहे. गमतीने पण म्हणजे यू ऑलवेज एक्सपेक्ट अँड होप फॉर द बेस्ट. आता निघताना काय पॉझिटिव्हिटी घेऊन आलीस किंवा पहिलं निघताना कोणाशी बोललीस, लास्ट मेसेज कोणाला केला, एकंदरीत आजचा दिवस उठल्या काय एक्साइटमेंट होती? अगं मी उठले आणि मला ताप आला. म्हणजे मी कालनं कुठेतरी गेले होते आणि मला धुळीची प्रचंड ॲलर्जी आहे, त्यामुळे त्या धुळीने मला सर्दी खोकला तापासारखं झालं. त्यामुळे मी उठलेच 4 वाजता. त्यानंतर ठरवलं, मग 2:30 वाजता 3 वाजता उठले. त्यानंतर ठरवलं काय करायचं. मग दर्शनाला फोन केला, तिने एक छान साडी आणि शेला पाठवला आणि हा ब्लाऊज होताच माझ्याकडे. सो वी जस्ट मॅनेज्ड इट लास्ट मोमेंट आणि आय थिंक इट्स लुकिंग नाईस. ॲक्च्युली खरंच सुंदर आहे. छोटासा एक रॅपिड फायर घ्यायचं आहे. येस, आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊयात. सो पहिला प्रश्न असा की 3 आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी तुझ्यासाठी कोणत्या आहेत? माझ्यासाठी मी स्वतः, माझं कुटुंब आणि माझं काम. ओके. आयुष्यातील 3 महत्त्वाच्या व्यक्ती कोण आहेत तुझ्या? 3 महत्त्वाच्या व्यक्ती. स्वामी समर्थ, कारण आय बिलीव्ह इन हिम. मी स्वतः आणि पुन्हा एकदा माझं कुटुंब, कारण तुम्हाला साथ उत्तम असेल तर तुम्ही शांतपणे काम करू शकता आणि जेव्हा तुम्ही शांतपणे काम करता तेव्हा ते आनंदाने करता. महत्त्वाच्या वस्तू ज्या तू नियमित वापरते 3 किंवा नियमित तू कॅरी करते? मस्कारा. मी बाकी काही मेकअप नाही केला तरी मस्काराने माझे डोळे चांगले दिसतात, त्यामुळे मस्कारा. त्यानंतर फोन, पण फोन माझा एवढा काही महत्त्वाचा नसतो, तो असतो गाडीत कुठेतरी पडलेला. आणि 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 गाडीची चावी, म्हणजे भले ड्रायव्हर चालवत असेल ना तरी मला पाल्पिटेशन होतं, एक एक्स्ट्रा चावी आपल्याकडे राहू दे, तो लॉक करून कुठे गेला तर मी काय करू. कमाल. सो तुझ्यासाठी महत्त्वाचं आत्मसन्मान, पैसा की प्रेम? आत्मसन्मान. हो हो हो. कारण आत्मसन्मान असेल तर समोरची व्यक्ती तुम्हाला आदरयुक्त भीतीने का होईना प्रेम करतेच. तुमचा स्वतःवर विश्वास असेल, समोरचा तुमच्यावर विश्वास ठेवून प्रेम करतोच.
सो 3 गोष्टी ज्या सिक्रेटली तू पब्लिक प्लेसमध्ये करते, सिक्रेटली म्हणजे हाईड करून वगैरे असं. मी ना ते च्युइंगम खाते आणि त्याचे फुगे काढते. हां, आणि ना ते माझ्या मुलाच्या बॅगला किंवा ना असे माझ्याच कशासाठी कोणाला तरी चिडवायला ना त्यांच्या कपड्यांना किंवा त्यांच्या बॅगला बिगला लावत असते. वा, वेगळं आहे काहीतरी उत्तर. ठीक आहे, आता रंगपंचमी येते. कोणता असा गमतीदार किस्सा आहे का तुझ्याकडे? रंगपंचमी ही दरवर्षी स्पेशल असते आणि मला रंग खूप आवडतात. म्हणजे आपला चेहरा कोणाचा हे ओळखू नये इथपर्यंत मी लहानपणापासून रंग खेळले. अगदी ते कसले कलर्स असायचे ना, ते ऑइल पेंटचे कलर्स असायचे ना, त्याच्यापासून पण मी त्याच्याबरोबर पण मी रंगपंचमी खेळली. आणि आमचा रुईयाच्या आमच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे. सो मला असं वाटतं की आम्ही इतके कनेक्टेड होत ना, त्यामुळे आम्ही दरवर्षीची रंगपंचमी एकत्र साजरी करतो. आणि आता मूल झाल्यापासून तर आणखीनच गंमत येते. त्यांनी त्यालाही भयंकर रंगायला आवडतं, त्यालाही रंगवायलाही आवडतं. त्यामुळे अनेकदा असं झालं की मी आणि माझा नवरा झोपलो आहे, हा उठून पिचकारी भरली आहे त्यांनी आणि बेडवर अख्खा बेड ओला केला त्यांनी पिचकारीने आणि अख्खा रंग 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 बेडरूममध्ये झाला. सो ही गमतीची गोष्ट आहे. अर्थात आम्ही कधी चिडत नाही, कारण आम्ही पण असेच होतो. सो एक खास कोण असा व्यक्ती आहे का की तुझी इच्छा आहे किंवा स्वप्न आहे की त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत रंगपंचमी खेळावी? वर्षोनवर्ष मिलिंद सोमण. ओ माय गॉड, मेरा राज खुल गया है. मला कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तुला कोणाबरोबर काम करायचं आहे वादळाटपासून, मी डे 1पासून मिलिंद सोमण म्हणते आहे. आज जर ऐकलं त्यांनी तर बरं होईल. सो नक्कीच तुला काम करायला मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं कॉंग्रॅच्युलेशन आणि ट्रॉफी घेऊनच बाहेर ये. सो थँक्यू सो मच. थँक्यू.